Co-powered by टेक्नो। लालबागमध्ये गणपती विसर्जनाची सध्या जोरात तयारी सुरू आहे। मी सध्या लालबागच्या तेजू काया राजा तेजू कायाच्या या मंडळाच्या स्थानी आहे आणि आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीने आता उत्तर पूजा जी आहे ती समाप्त झालेली आहे आणि गणपती आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी तयार झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, त्यासोबतच इतर जे भक्तगण आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। गणेश भक्त लाखोच्या संख्येने आज लालबागमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज साश्रू नयनाने गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि यासाठी वाजत गाजत गणपतीची जी मिरवणूक आहे ती लालबागमधून निघणार आहे आणि लालबाग ते गिरगाव असा हा प्रवास असणार आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की एक अतिशय प्रतिष्ठित मंडळ तेजू काया या मंडळाची जी मूर्ती आहे ती आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। मंडळाचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उत्तर पूजा संपन्न झालेली आहे। पुजारी पोहोचलेले आहेत आणि जी पूजेची मूर्ती आहे तिची सुद्धा पूजा उत्तर पूजा पूर्ण झालेली आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये राजा तेजू कायाचा गिरगाव चौपाटीसाठी मार्गस्थ होणारे मोठी मिरवणूक असणार आहे। लाखोच्या संख्येने कार्यकर्ते आणि गणेश भक्त या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतील आणि गुलाल उधळला जाईल, फुलं उधळली जाईल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष आपल्याला आसमंतामध्ये दुमदुमताना सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळे यंदाची जी गणेश विसर्जन मिरवणूक आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, किती अनोखी होणार आहे, किती वेगळी होणार आहे, किती पारंपरिक होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।